मला असं वाटतं की सचिन अहिरा, आपण ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होतात तेव्हा देखील आपले कायम सगळ्याच पक्षातल्या लोकांशी अतिशय चांगले संबंध पूर्वापार राहिलेले आहेत. या सगळ्यामध्ये जेव्हा हे सगळं चालू होतं, शिंदे जात होते, तुम्ही कुठे वैयक्तिक लेवलला शिंदेंना फोन करून किंवा असं काही थांबवण्याचा किंवा कंट्रोल करण्याचा, सिच्युएशन मॅनेज करण्याचा वगैरे एक गोष्ट झाली होती की कुणकुण तर लागली होती. म्हणजे मी त्यावेळी श्रीकांत शिंदे, मी, आदित्यजी, आम्ही आदित्य संवादचा जो एक दौरा होता, मग ती एक जवळीक तर होतीच होती. म्हणजे ते कोण नकारू शकणार नाही. म्हणजे अनेक जे युवा सेनेची जी टीम आहे, जी आता काही मंत्री झालेले हे झालेले आहेत, त्यावेळी ही सर्व मंडळी आम्ही एकत्र बसायचो. त्यावेळी हा तो सुतवाद जो होता, त्यावेळी असं कानकून लागल्यानंतर काही चर्चा मी इनडायरेक्टली करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांनी तसं काहीच मला सांगितलं नाही आणि मी त्या प्रक्रियेमध्ये फार छोटीशी गोष्ट असेल त्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करतो असं व्हायला नको, म्हणून मी तो टाळलं. पण एक गोष्ट आहे की विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये मी निवडून आलो, हमशा पाडवी निवडून आलो, त्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती मतं जाणार आहेत, ही कुणकुण तर आम्हाला लागलीच होती. आणि तसं आम्ही नेतृत्वाला सांगण्याचं काम केलं होतं. आदित्यजी आहेत, अनिल परबजी आहेत, अनिल देसाईजी त्यावेळी होती. आणि तो एक अंदाज तर आला होता की हे काहीतरी गडबड चाललेली आहे. असं असलं तरी देखील साहेबांनी सांगितलं की नाही, माझे शिवसैनिक आहेत, माझी लोकं आहेत, मला असं विश्वासघात करणार नाही, हा आत्मविश्वास त्यांचा होता. आणि म्हणून जे दुर्दैवाने जे झालं आहे ते झालं आहे. त्यानंतर पण असं नाही का नाही, खूप प्रयत्न करता आले असते. अर्थात जे आमदार जवळ तिकडे होते त्यांचे संपर्क पण आमच्याबरोबर चालले होते. पण साहेबांचं एक म्हणणं असं होतं की बाबा, मी एवढी वर्ष यांना साथ दिली, एवढं दिलं, त्यांना जर मला बरं राहायचंच नाही आणि त्यांना जर सत्तेच्या मागे जर जायचं असेल तर मी का अडवायचं, का मी भूमिका घ्यायची. अशी साहेबांनी भूमिका घेतल्यामुळे पण मला असं वाटते त्यावेळी ही जी काही 7ची संख्या ही 8 झाली, 8ची 10 झाली. जी लोक राहिली होती, तर काही लोकांची मी नाव घेणं उचित होणार नाही, कारण ते मित्र आहेत, इकडे येऊन गेलेले आहेत. आम्ही तर सँडविच खाल्लं एकत्र आणि बोलले आणि बोललं मी आता चाललो आहे, येतो, आणि ते डायरेक्ट गेले. अशी लोक आहेत. अर्थात तो काय त्यांना मी काय वेगळ्या अर्थाने बोलत नाही, पण ते सांगण्याचा हेतू असं की ही संख्या वाढली असती, वाढत गेली. आणि साहेबांनी जर त्यावेळी सत्तेचा वापर, बळ किंवा पूर्ण ताकदीने काही गोष्टी जर करता आल्या असं किंवा संघटनेला उतरवलं असतं, असे लोक काही सांगते की नाही साहेब, खरी शिवसेना दाखवूया, रस्त्यावर उतरूया. तर अरे, तुम्ही रस्त्यावर उतरणार, तुमच्या विरुद्ध केसेस होणार, हे होणार, कोण जाणार? माझा शिवसैनिक कोणाच्या विरुद्ध लढणार? शिवसेनेच्या विरुद्ध लढणार. तर ह्या सर्व गोष्टी त्यावेळी पण देखील बारकाईने आम्ही पाहत होतो. आणि म्हणून मला आजचा दिवस तोही क्षण आठवतो की ज्यावेळी साहेबांनी एकही क्षण न थांबता सरळ गाडीत बसले आणि ते मातोश्रीला गेलेत. त्यावेळी मी सहज निघत होतो आणि ती जबाबदारी मायावरती होती की थोडा पुढे जाऊन तुम्ही बघा. मग त्यावेळी मी जात होतो आणि मातोश्रीचे बघतो, लोक रस्त्यावरती उभे होते. म्हणजे तो दृश्य पाहून मला असं वाटलं की या मुख्यमंत्री पदपेक्षा हे रस्त्यावरची मिळालेलं जो पद आहे आणि सर्वसामान्याची जी एकंदरीत आस्था आहे. आणि त्यावेळीच मला अचानक सुषमाताईंचा फोन आला होता. ताई बोलत होते की मी लाईव्ह बघते भाऊ, मला हे बघवत नाही आणि मला उद्धव साहेबांना भेटायचं आहे. आणि मग ते भेटले आणि मग त्यावेळीच त्यांचा प्रवेशाचा विचार झाला आणि आज त्या संघटनेमध्ये काम करतात. अशी लोकं पण यामुळे जोडली गेली. तर सत्तेत तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की सत्तेचा अनुभव आला, पण सत्ता कशी गेली त्याचा मी एक साक्षीदार पण राहिलेलो आहे. तर असं म्हणता येणार नाही. पण सत्ता गेल्यानंतर पण आम्ही संघटनेच्या मागे उभे राहिलो, आम्ही राहिलो. आणि अनेक चांगली लोकं, सुषमा अंधारेसारखे जी लोक आहेत, ज्यांना काहीच चळवळीमधले काम पाहिजे पण काय अपेक्षा न करता, अशी लोक हजारोच्या संख्येने पण देखील आपल्याला याला पाहायला मिळाली.